रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सवलतीचे पास काढण्यासाठी गावागावात कॅम्प आयोजित करा। करवीर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मागणी। एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, मुली व ज्येष्ठ नागरिक एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणी केंद्रावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली व अन्य सवलतधारक प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। दिवसभर त्यांना रांगेमध्ये उभे राहावे लागते। अशी परिस्थिती लक्षात घेऊन प्रमुख शहरे, तालुका व जिल्हा मुख्यालयासह ग्रामीण भागातील मोठ्या गावामध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्राची संख्या वाढवावी। सध्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सवलतधारक प्रवाशांना मुख्य आगार किंवा तालुका जिल्हा मुख्यालयातील बस स्थानकावर जावे लागत आहे। मात्र नोंदणी केंद्राची संख्या अपुरी असल्यामुळे तासनतास रांगेत उभे राहूनही अनेकांना कार्ड मिळकत नसल्याची वस्तुस्थिती आहे। त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महिला, मुली व ज्येष्ठ नागरिक यांना व अन्य सवलतधारकांना बसत आहे। अनेकांना वारंवार बस स्थानकावर फेऱ्या माराव्या लागत असल्याने प्रवासामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। त्यासाठी स्थानिक यंत्रणेची ही मदत शिबिरासाठी घेण्यात यावी। मग ग्रामपंचायत असेल, तलाठी कार्यालय असेल, आशा वर्कर्स असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क करावा। तसेच शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनीचे कार्ड काढण्याबाबत विशेष मोहीम राबवावी, जेणेकरून विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि मोठ्या गावामध्ये अतिरिक्त नोंदणी केंद्रे सुरू करावीत। तसेच ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे सदर कार्ड काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांची यादी व संपर्क क्रमांक संबंधित बस स्थानकाच्या बाहेर लावण्यात यावा। तसेच विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करून त्याच ठिकाणी स्मार्ट कार्डचे वितरण करावे, तरच प्रवाशांना दिलासा मिळेल। ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने श्रीमती वृषाली श्रीकांत भोसले, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन कोल्हापूर विभाग यांना देण्यात आले। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की सवलतीचे पास काढण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना कळवून गाव स्तरावर गावोगावी कॅम्प आयोजित करू व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सागावकर, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, फेरीवाला संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, युवासेना समन्वयक सचिन नागटिळक, सुनील पारपानी, वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे, दीपक पोपटानी, प्रकाश मुदुगडे, बाबूराव पाटील, अजित चव्हाण, शिवाजी लोहार, रामराव पाटील, वसंत पवार, गणेश चावरे, राजेंद्र यादव आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।